₹1 पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, या राज्याचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली, विभागीय आयुक्त पुणे, अपर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग, आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंडवा, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। तिने पण पारदर्शकपणे काम करावं, साहजिकच आहे, राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे। आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगेंचं गेले अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे। मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास 1, क्लास 2, IAS, IPS या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची। कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही, चालणार पण नाही। पण एक गोष्ट झाली, हे 2 दिवस तुम्ही सगळ्या मीडियाने या सगळ्या गोष्टी चालवल्या, कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती। शेवटी मीडियाचं कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं, पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या भागातनं, मला वाटतं बारामतीतनं पण काही असं झालंय तसं झालंय। माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी। मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठेही आपण नियमाला बगल देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत, तो माझा स्वभाव नाही। मी अतिशय स्पष्टपणे या गोष्टी तुमच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले 2 दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो। आणि यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं संबंधित हे 1 महिन्याच्या आत त्याचा सगळा तपास करतील। पण त्याच्यामध्ये FIR पण दाखल झालेली, त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं 2 पोलीस स्टेशनला FIR दाखल झाल्या अशा पद्धतीनं। त्याच्यामुळे पोलिसांचं काम करणार, त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पूर्णपणे पारदर्शकपणे ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे सगळं पुढे त्यामध्ये चौकशी होईल ना। कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल। कुणी सांगितल्यामुळे हे घडलं, कुणाचे फोन गेलेले होते, कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का, आणला होता तर कुणी आणला होता, आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं,
ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे तुमच्या परस्पर या संदर्भातले व्यवहार पार्थ यांनी केले का असं तुम्हाला सांगायचंय का? याबद्दल नाही, मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता. इथे असता तर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं, हो ह्या व्यवहारात मला माहिती आहे. मी नाही रे बाबा, ज्यावेळेस कधी कुणी काही चर्चा करतं, हे कुठल्याही व्यवहाराचे असो, कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा. नियमाच्या बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही. मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही डीसीएम ऑफिस मधनं कुणाला फोन करून दबाव आणला का? कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही. व्यवहार रद्द झाल्याचं तुमचं सांगणं म्हणजे नेमकं काय? नाही, ते जे काही रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय तिथं सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली. हे सगळं रद्द करण्यात आलेलं आहे. आता त्याच्याबद्दलचं काय कागदपत्र दिली, कारण मी त्यानंतर इथं येऊन आतापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो, परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स रद्द करण्याच्या संदर्भामध्ये ऍफिडेव्हिट का काहीतरी. ऐका ना, अरे बाबा, ही जमीन ही सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच एसीएस रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे. मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 लोकांच्यावर एफआयआर मध्ये नावं टाकली गेलेली आहेत. त्यांची पण चौकशी केली जाईल. काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल केलेला आहे. याबद्दलची कुठलीही माहिती ही इत्थंभूत सगळी की काय आहे कसं आहे, कारण काही जणांनी त्या जमिनीचा 2005-06 काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता. त्याच्या संदर्भामध्ये पार्थच्या कंपनीला किंवा पार्थ आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील त्यांना कुणालाही जास्त त्याच्यातली माहिती नव्हती असं त्यांच्या बोलण्यात आलेलं आहे. अर्थात ही सगळी आता चौकशी पूर्णपणे होईल. 1 महिन्यामध्ये हे सगळं पुढे येईल आणि ते पुढे आल्यानंतर त्याच्यातनं वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना कळेल. नंबर 1 आणि नंबर 2 मी पुन्हा सांगतो, इथनं पुढे देखील आता एखादा प्रकरण निघालं की आणखीन काही ना काही कुणी ना कुणी नवीन प्रकरण काढतात. कुठलीही प्रकरणं असली तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची रीतसर चौकशी करावी. की माझ्या कुठल्याही नातेवाईकांशी संबंधित असली तर अजिबात अधिकारी वर्गाने घाबरण्याचं काही कारण नाही. आपल्याला पदापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ आहे आणि त्याच्यावर त्याचाच आदर सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि ऑफिसर लोकांनी केला पाहिजे हे मी स्पष्टपणे ह्या निमित्तानं त्यांना. आणि अजित पवार म्हणताय की या सगळ्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. अमेडिया नावाची जी कंपनी आहे, या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत. या LLP मध्ये दोघांच्याही सह्या आहेत. ही LLP आहे त्याची, या दोघांच्याही सह्या याच्यावर आहेत. आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील, सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले. मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय. त्याला राजकीय सपोर्ट, आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय. काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहे. हे सगळं घडतंय. 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते.
उद्योग संचालनालय 24 तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही, अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे, ती महार वतनाची जमीन आहे. गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढतायत, ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो. आणि खरंच अजितदादाला माहित नसेल का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. एकूणच एक कहावत है कि राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा. तर हा झूठ हे अशीच आता चाललेली आहे. म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी चुपीचोडी, तूही खा मीही खातो, तू मला वाचव मी तुला वाचवतो, हे सगळं राज्यामध्ये चोर चोर मौसेर भाऊ असा कारभार सुरू आहे. यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती. हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी. केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली 50 वर्ष 274 त्याचे वारस लढत आहेत. महारवतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे. घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाही. काल मी सांगितलं, महिला बाल कल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट 40 कोटीचा टेंडर होता. त्या 40 कोटीच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती. 40 कोटीचं किट सप्लाय झाले. नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती, पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे 90 कोटीचं काम पुन्हा विदाऊट टेंडर महिला बाल कल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं, विना टेंडरनी. काय सुरू आहे राज्यात? पुढे आहेत मुख्यमंत्री, पुढे आहे सरकार. हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेझाक चाललाय का, असा प्रश्न उपस्थित होतो. पार्थ पवार यांच्या नावावर 99% शेअर्स आहे अशी माहिती आहे. जो बियाडी म्हणतात त्यांच्या नावावर 1% शेअर्स. असं आहे, हा दिग्विजय पाटील याला एखाद्याला पॉवर आपण देतो बिहाफ ऑफ ओनर, त्याला ते दिलेले, तू जा माझ्यातर्फे सेल्यूट कर. देतो ना आपण, अधिकार देतो की आम्हाला एखाद्या ओनरला जायला काय धीरूभाई अंबानी आपला गौतम अदानी आणि राजेश अदानी जात नाहीत. त्यांना पॉवर डेलिगेट केले, तेच माणसं जाऊन जमिनीवरचे व्यवहार करतात. तसंच या कंपनीच्या मालकांनी पार्थ पवारांनी त्याला पृथ्वीराज पाटील याला ते अधिकार दिले, ते जाऊन त्यांनी सेल्यूट केले. मूळ पैसा आला कुठून, कुणाचा आहे, कुणाची कंपनी आहे, हे कुणामुळे व्यवहार झालेत, म्हणजे त्याला सोडून द्यायचं. हेच सांगतोय, यामध्ये या कंपनीच्या सगळ्या पार्टनरवर कारवाई होणे अपेक्षित आहे. झोटिंग समितीसारखी एक समिती नेमावी अशी मागणीही केली जाते. याच प्रकरणाला धरून ही मनी लॉन्ड्रिंगची शंका वाटते का आपल्याला? आता सरकारने शोध घ्यावा. माझ्याकडे मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे नाहीत, पण एवढा मोठा व्यवहार झाला कसा, आला कुठून आले, हे सगळं शोधलं पाहिजे सरकारने. हा केवळ 300 कोटीचाच व्यवहार नाही, कारण सगळ्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये कोणीही शासकीय दराप्रमाणे जमिनी खरेदी करत नाही. हे अनेक ठिकाणी उघड झालेला आहे. त्यामुळे तो व्यवहार मोठाच असेल तर त्यामध्ये एक न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या खाली, अध्यक्षतेखाली एक समिती गठन करावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. राजीनामा दिला होता अजित पवार नाही, 100%. बघा, कुटुंबातील व्यक्ती आहे, त्यावेळेस तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वाभाविक आहे तो बोट यांच्याकडे पण येईल. पण आता हे धाडस मुख्यमंत्री करतील का, हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे.
एकनाथ खडसे यांनी काल दावा केला की याच प्रकरणात ते महसूल मंत्री असताना त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, मात्र त्यांनी तो दबाव झुगारला आणि या सगळ्या संबंधात जर उपनिबंधकाची नार्को टेस्ट केली तर सगळं सत्य बाहेर येईल. करायलाच पाहिजे, ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे. यामध्ये उपनिबंधक आहे, त्यामध्ये पार्टनर आहेत, तो तुमचा तो पॉवर ऑफ अटॉर्नी त्याला दिले तो आहे, महसूल विभाग उद्योग संचालनालय आहे, तिथून फाईल जी गेली स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत, या सर्वांची नार्को टेस्ट केली तर सत्य उघड होईल. एवढा मोठा घोटाळा मीडियाने उघडकीस आला म्हणून आज माहीत झालं, नाहीतर असे किती घोटाळे. मी काल म्हणालो, परवाही बोललो, 1,00,000 कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली. 1,00,000 कोटीच्या. अरे किती खायचा, किती झाला घोटाळे करायचे, काय करताय, कुठे मानून येतात जमिनी. शीतल तेजवानी ही जे नाव आहे, तिचा पती जो सेवा विकास बँक घोटाळ्यात ईडीने त्याच्यावर कार्यवाही केली होती. हा केवळ योगायोग आहे का? तेव्हा त्यांना अटक सुद्धा झालेली होती आणि त्यांनी जे कर्ज घेतले होते ते दुसऱ्या व्यवहारांकरता दिलेले आहेत. सगळ्याचे डी घोटाळ्यातील दिसत आहेत, ते घेणारे दिसत आहेत, देणारे दिसत आहेत, हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहेत. त्यामुळं योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीने कारवाई करायची, सोडून द्यायचं, सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचं आणि त्याने आपला धंदा पुन्हा जोमात सुरू करायचा. मग झालं, तो ईडीतून जाऊन आल्यावर त्याची हिंमत वाढली, असा प्रकार आहे. किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये, भाजप पक्षामध्ये. 4 महिन्यापूर्वी असं काहीतरी घडत असल्याची कल्पना मला आली होती, असं काल अजित पवार यांनी माध्यमांसमोर. त्यावेळेस जर रोखले असते तर बरं झालं असतं, कल्पना आली होती तर. हो, असं कसं घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना माहित नाही, असं होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांना कल्पना आली होती, त्याच वेळेस जर थांबलं असतं तर आज ही पाळी दादावर आली नसती. आणि पॉवर ऑफ अटर्नी ज्या शीतल तेजवानीने घेतली होती, याबाबत तिने महसूल मंत्र्यांकडे महसूल न्यायालयात गेली होती, त्यानंतर उच्च न्यायालयात गेली होती 2013 आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने सुद्धा तिचा अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण झालं होतं. उच्च न्यायालयाने सुद्धा तिची याचिका फेटाळली होती आणि त्यानंतर ही गफलत कुठे झाली, कारण की सगळे कागदपत्र सबमिट करून मग ही सगळी प्रक्रिया झाली. नाही बघा, तेजवानी, शीतल तेजवानीला फक्त टायटल क्लिअर करायसाठी, जे टायटलवर सरकारचं नाव आलं होतं, ते लिटिगेशन जे काही आलं होतं ते दूर करायसाठी, कोर्टाच्या मध्ये काही लिटिगेशन असेल ते क्लिअर करायसाठी, एवढ्यासाठीच अधिकार दिला होता. तिला विकण्याचा अधिकार शीतल तेजवानींना दिलेला नव्हता. हे 2013च्या अर्जामध्ये सगळ्या त्या लिगल हेरनी अर्ज देऊन महसूल विभागाकडे, पोलिसांच्याकडे, कलेक्टरकडे, सगळ्यांच्याकडे त्यांनी पत्र दिलेत आणि सांगितलं की हा करार आमचा रद्द झाला आहे. वृत्तपत्रामध्ये 2008ला आणि 2013ला जाहिरात दिली, पेपरमध्ये जाहिरात दिली की यांच्याशी आमचा संबंध राहिलेला नाही. तरी पण ते शीतल तेजवानी जाऊन पार्थ पवार आणि पृथ्वीराज पाटील जाऊन त्याची सेल्यूट करू शकतात, अमेरिका कंपनीच्या नावाने, LLPच्या नावाने. ह्यामध्ये सरकारी जमिनी घशात घालण्याचा हा जुनाच धंदा आहे या लोकांचा, हे आता सिद्ध झालेला आहे. राज्यपालांची भेट घेणार आहे, जो गुन्हा दाखल झालाय त्यामध्ये पार्थ पवार यांचा आरोपी करण्यात आला नाही, त्यामुळे या प्रकरणावर सरकारकडनं पांघरून घालायला सुरुवात झाली. 100% वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. उद्धव ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहे आणि कदाचित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे. काँग्रेसचाही पाठिंबा आहे काय? 100% असणार. तभी महाविकास आघाडीचे आमच्या घटक पक्षातील उद्धवजी सोबती आहेत, त्यामुळे जे घोटाळेबाज आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी जर मागणी करत असतील आणि जात असतील तर त्यांना आमचा पाठिंबा 100%. यांनी सुद्धा याच्यात कान टोचलेल्या मंत्र्यांच्या मुलांनी असं वागणं म्हणजे दुर्दैव आहे आणि यात मंत्र्यांचा दोष आहे. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर बरं झालंय, अण्णा हजारे जागे झाले, आता जागा केलं गेलं असेल कदाचित, चांगलं आहे. असे जागे होऊन महाराष्ट्रातील या घोटाळेबाजावर नजर ठेवण्याचं काम यापुढे अण्णा हजारे करतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका आता समोर आली आहे. मनोज जरांगेनं जीव मारणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. हा, ही माहिती मला मिळालेली आहे. असं आहे की कोणीही या जरांगे पाटील एक समाजाचं काम करणारे कार्यकर्ते, नेते म्हणून उदयास आले आहेत.
आणि ठीक आहे, मतभेद असू शकतात, लढाई विचाराची लढाई लढली पाहिजे, पण कुणाच्या जीव घेण्यापर्यंत किंवा जीवावर उठण्यापर्यंत जर कोणी करत असेल तर ते मात्र या महाराष्ट्राच्या एकूण आतापर्यंतच्या एकूण राजकीय याला ते शोभेचं नाही. जो कोणी अशा पद्धतीचा विचार डोक्यात आणून पुढे आला असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जरांगे पाटलांना पुरेसं संरक्षणही सरकारने दिलं पाहिजे, अशी आमची मागणी. अजित पवारांचा दुसरा मुलगा आहे, त्याच्या नावावर टँगो नावाची दारू कंपनी आहे आणि त्या कंपनीला लाभ देण्यासाठी अजितदादांनी अनेक निर्णय घेतल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला. नाही, मी आता माझ्याकडे हर्षवर्धन दादाकडे पुरावे नक्कीच असणार. आमचे प्रदेशाध्यक्ष सत्यावर बोलतात, सत्य त्यांच्याकडे काही असेल, पुरावे असतील, माहिती असेल, बोलले असतील आणि जर त्यांच्यामध्ये तथ्य आहे तर सरकारने तोही कारवाई केली पाहिजे आणि त्यांना लाभ देण्याचे जे काही प्रकरण झाले असतील, घटना समोर आल्या असतील, कारवाईची आमची अपेक्षा आहे आणि स्वच्छ कारभार या राज्यात व्हावा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्याला हर्षवर्धनांनी उचललेला प्रकरण याची माहिती मी पण घेतो आणि जर फायदा झाला असेल तर आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहू की अशा पद्धतीनं कुटुंबातील व्यक्तींना लाभ देणाऱ्या कोणी मंत्री असेल किंवा कुठल्याही पदावर असेल त्याला त्वरित काढून टाकलं पाहिजे, अशी आमची भूमिका राहील. काल मुंबई लोकलने 4 लोकांना चिरडलेला आहे. मुंबईतल्या एका अभियंत्यांना वाचवण्यासाठी आंदोलन सुरू झालं, ही घटना घडली. आता रस्त्यावर आंदोलन करणारा चिरडून टाकायची मानसिकताच विकृत झाली आहे. तर देशामध्ये झाली आहे, राज्यामध्ये आहे. ही मानसिकता फार मोठी वाढलेली आहे. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना 700 शेतकऱ्यांचा बळी घेणारा, रस्त्यावर रक्ताचा सळा सांडवणाऱ्या सरकारला माणसाची कदरच नाही, माणसाच्या जीवाची पर्वाच नाही. त्यामुळं आता आंदोलन करणं हे रेल्वे खाली चिरडले गेले नाही, तर आंदोलनकर्त्यांना चिरडून मारण्याचा हा प्रयत्न आहे. कोणी आंदोलन करूच नये म्हणून ही घटना घडवली आहे असा आमचा आरोप आहे. बच्चू कडू यांनी 30 जूनला रेल रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर. आता काय त्यांनी आले, आंदोलन संपलं. आता 30 जून म्हणजे मार्च मध्ये नव्यानं कर्ज मिळतं, आता 30 जून मध्ये कर्ज हे करणार. ठीक आहे, बघूया काय करतायत. तर काय ते जाऊन आले, मुख्यमंत्र्यांना भेटून आले, त्याच्या मागच्या राजकारणावर मी जरा आज नाही बोलत, ते उद्यावर बोलेल, कारण विषय खूप होत आहे. पण यावर जे चाललेलं आहे, शिजलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्याकडून, त्यांचाही पर्दाफाश मी उद्या करेन.